शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. विदर्भात उष्णतेची लाट. अकोल्यामध्ये रेकॉर्ड तोड तापमानाची नोंद. पारा 46.9 अंशांवर पोहोचला. पुढील 3 दिवस हीटवेव्हचा इशारा. देशातील सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 3 शहरं. अकोल्यानंतर अमरावती आणि वर्ध्यामध्ये पारा 46 अंशांपार. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. भारत बनला जगाचा हॉटस्पॉट. जगातील 100 सर्वात उष्ण शहरांपैकी 95 शहरं एकट्या भारतात. बहुतांश भागांमध्ये पारा 46 अंशांच्या उंबरठ्यावर. हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत वगळता इतर भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा. उष्माघातामुळे राज्यामध्ये 8 जणांचा बळी. गेल्या 2 दिवसात 4 जणांनी जीव गमावला. 2 दिवसांपूर्वी लातूरमध्ये 9 महिन्यांच्या बाळाचा उष्माघातानं मृत्यू. मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आज मंत्रालयामध्ये बैठक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनामध्ये दुपारी 12:30 वाजता बैठकीचं आयोजन. संजय निरुपम यांच्यासह रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असतील. मुंबईमध्ये मराठी सक्तीवरून रणकंदन. सरकारच्या निर्णयाविरोधात ऑटो रिक्षा टॅक्सीमेन्स युनियन आक्रमक. आज दुपारी 4 वाजता गोरेगावमध्ये महत्वाची बैठक. आंदोलनाची दिशा ठरणार. बच्चू कडूंना शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्याची शक्यता. मात्र परिषदेवर येण्यास प्रहार पक्ष विलीन करण्याची सेनेची अट. सूत्रांची माहिती. नीलम गोऱ्हेंच्या संभाव्य उमेदवारीला कार्यकर्त्यांचा विरोध. सूत्रांची माहिती. वरिष्ठ नेतृत्वाकडून अद्याप अंतिम निर्णय नाही. सर्व मतांचा विचार करून निर्णय घेणार. सूत्रांची माहिती. लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायदा केलाय. जिहाद प्रकरण रोखण्यासाठी आम्ही शस्त्र देखील चालवू. हिंदू संमेलनात भाजप आमदार महेश लांडगेंचं आक्रमक वक्तव्य. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आरोपी अयान अहमदच्या अडचणीमध्ये वाढ. 16 वर्षीय अल्पवयीन पीडितेनं जबाब नोंदवला. SIT चौकशीमध्ये धक्कादायक. भारत न्यूझीलंडमध्ये आज मोठा व्यापार करार. भारतीय निर्यातदारांना न्यूझीलंड बाजारपेठेत 100% शुल्कमुक्त प्रवेश. भारतानं आजवर केलेल्या करारांपैकी सर्वात जलद करार होणार. लाडक्या बहिणींना eKYC साठी फक्त 4 दिवस शिल्लक. राज्यातील 26,34,000 महिलांची eKYC अद्यापही रखडलेली. 30 एप्रिलनंतर अपात्रतेची टांगती तलवार. मेट्रो 5च्या विस्ताराला 18,130 कोटींच्या निधीला मंजुरी. कल्याणपासून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर पर्यंत मेट्रोचा विस्तार. खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला यश. नागपूर महापालिकेमध्ये 33 कोटी 50 लाखांच्या कचरा घोटाळ्याचा आरोप आहे. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. चौकशी करण्याची मागणी. मिसिंग लिंकवरती अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेश बंदी. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 मे रोजी लोकार्पण होणार. मुंबई पुणे प्रवास आता 30 मिनिटांनी वेगवान होणार. पुणे ते वाराणसी प्रवास आणखी जलद होणार. अमृत भारत शयनयान एक्सप्रेसचा उद्या शुभारंभ होणार. हडपसर ते बनारस कनेक्टिव्हिटी वाढणार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.